इथे मी बनवले होते खव्यापासून गुलाबजाम. 1 किलो खवा घेतला आहे आणि तो व्यवस्थित आहे ना किसणीने किसून घ्यायचा आहे, म्हणजे ना त्याच्या गिठवड्या राहत नाही किसणीने किसल्या की. आणि पूर्ण खवा वगैरे किसून घ्यायचा आहे. इथं मी वाटीवर मैदा घेतला आहे. मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, म्हणजे खराब वगैरे असेल तर ते वरती राहतं. मग मैदा चाळला की त्यामध्ये कालवायचा आहे मैदा खव्यामध्ये. इथे आहे ना थोडासा चिमूटभर सोडा घ्यायचा आहे. सोडा पण व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे. आणि इथं 7-8 वेलची घ्यायची आहे, छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची वेलची, आणि वेलची पण त्यात टाकायची. आणि मग सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, मिश्रण करून घ्यायचं आहे, उंडा मळून घ्यायचा आहे. इथं अशा प्रकारे उंडा मळून झाला पाहिजे. आणि बारीक बारीक गुलाबजाम करून घ्यायचे. नंतर गॅसवर कढई गरम करत ठेवत तेल टाकून ठेवायचं, मिडियम हीटवर ठेवायचं. आणि एक साईडला ना पाक पण तयार करते मी. इथं 2 तांबे पाणी टाकलं आहे, त्यामध्ये ना 800 ग्रॅम साखर टाकायची आणि व्यवस्थित उकळून द्यायचं चांगलं. 15-20 मिनटं पाक व्हायला लागतातच. नंतर एक साईडला पण गुलाबजामची तयारी करायची, तळून घ्यायची मिडियम हीटवर किंवा छोट्याच गॅसवर तळायचे, जास्त फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे. आणि ते व्यवस्थित लालसर झाले का म्हणजे थोडेसे असे जास्तच ब्राऊन होऊन द्यायचे. नंतर एक साईडला पाक पण तयार होतोय आपला. इथं 15-20 मिनटं पाक असा थोडासा चिकट झाला पाहिजे, जास्त गोड पण नाही होऊ द्यायचा आहे. नंतर गुलाबजाम पण तळून झाले माझे इकडं. आणि पाक आहे ना झाला की तो पाक कोमट होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचे, व्यवस्थित डीप करून घ्यायचे. इकडं मी टाकून घेतले, माझे गुलाबजाम झाले तयार. इथं एकदा नक्की ट्राय करून बघा, छान होतात खव्याचे गुलाबजाम.